जागरूक राहायच्या दरम्यान पंचांच्या वेशाने सामना सुरू झालाय आणि या सामन्यातील पहिलेच काळीच्या साडीचा बहुमान केलाय अंतराळ देवी मानस कोण संघाकडून आक्रमण होताना आपण पाहतोय. पहिलेच आक्रमण आहे, पहिलीच काळ आहे, तेवढीच कमालीची होणार यामध्ये शंकाच नाहीये. फुलॉन संघ बघायला मिळतोय. रुपेश गोगले आणि त्यांचे संघ साथीदार एक कडवट डिफेन्स सजवला गेलाय. डावा कोपरा रक्षक म्हणून आपण पाहतोय एक जबरदस्त असा बंटी गोगले आणि उजवा कोपरा रक्षक आमचा बारक्या दादा. दरम्यान रेडमार्क वर येतो रुपेश, ज्याने आपल्या बहारदार खेळाईच्या जोरावर कित्येक मैदान गाजवली आणि चतुरस्त्र खेळ करून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तो हा रुपेश रेडमार्क वर येतोय. फुलॉन संघ आहे 2-2-1-2 ची व्यूहरचना आहे. बघायचं कोणता संघ पहिलेच गुणांकन प्राप्त करतो. मानस कोण कडून पहिलीच लढाई होती आणि तेवढीच कमालीची एंट्री आपण पाहिली होती आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा रेडमार्क वर येतो रुपेश. एक जबरदस्त असे दोन्ही संघ दरम्यान ऑफिशियल टाइम ऑफ घेतला गेला. दरम्यान एक जबरदस्त सामना सुरू होताना या सामन्यामध्ये आपण पाहतोय बघायचं कोणता संघ कोणत्या संघावर मात करतो. अतिशय धडाकेबाज दोन्ही संघ आहेत आणि या कडाकेबाज लढतीसाठी एकमेकांसमोर उभे टाकले. जो संघ विजयी होणार आहे तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करता होणार आहे आणि जो पराभूत संघ होणार आहे तो यामध्ये बाहेर होणार आहे. दरम्यान जबरदस्त प्रयत्न आपण दोन्ही कॉर्नरवर हल्ला करतोय आणि सावधतेचा पवित्र घेऊन आपल्या प्रांगणात सरकतोय. अजून देखील कोणत्या संघाला आपलं खातं खोलता आलेलं नाहीये. आता मात्र रेडमार्क वर असेल एक पॉइंट गोट आउट. वाह, जबरदस्त असा निर्णय. बाजीबावच्या वेळेला बोनस प्लस पॉइंट 2 गुण जातात आणि या बाजूला एक. दरम्यान तिसऱ्या साड्यांचा इशारा दिला गेला, भरोसा टाकला गेला एका भारतात साड्या पटोवर. तिसरी साडी आहे रनिंग किक, तो टच करून गेलेली रनिंग किक आपण बघतोय आणि एक गुण जातोय अंतराळ देवी मानस कोण संघाला. पुन्हा एकदा बाजीबाव विजयकडून प्रत्युत्तर असेल. महाराष्ट्राच्या लाल मातीतला मर्दानी खेळ आहे. उत्तरे प्रति उत्तरे, हल्ले प्रति हल्ले शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळतील आणि या सामन्यासाठी बंद म्हणून कामकाज पाहताना उमेश बाईस्तर आणि सतीश पवार. दरम्यान या लढाईमधून दाखवून दिले हम भी किसी से कम नहींचा इशारा होता. आम्ही देखील या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजयाचे भागीदार होऊ शकतो. दरम्यान पुन्हा एकदा उंच असा लढाई पटू की ज्याने 6 नंबरची जर्सी परिधान केली. फुलॉन संघ बघायला मिळतोय. 2-2 ची व्यूहरचना आहे. 6 डिफेंडर आहेत. अंतराळ ट्रॅव्हल्सचा डिफेन्स आपण बघतोय. एक जबरदस्त असा डिफेन्स, कडवा डिफेन्स सजवला गेला की जे डिफेंडर डिफेन्स करण्यामध्ये माहिर आहेत आणि बोनस पॉइंट टेक्निकल गुण असेल केलाय. या पुढे होणारा सामना आहे OMK कणबेळे वर्सेस कावर्डे भुवडवाडी. दोन्ही संघांसाठी 6 मंडळाच्या वतीने पहिला पुकार. दरम्यान रुपेश ऑन फायर. वा, अचूक जर कोणाला टिकलाय तर एका बहारदार चढाईपटूला शूटिंग ब्लॉक मध्ये परतवलाय. अतिशय रंगतदार अवस्थेत हा सामना सुरू आहे. एक्साइटिंग मॅच ज्याला आपण म्हणतो ते नक्कीच होणार. बोथ टीम आर व्हेरी कॉन्फिडेंटली प्लेइंग. अतिशय आत्मविश्वासाने खेळताना दोन्ही संघ आपण पाहतो. सो आय थिंक मॅच विल बी व्हेरी एक्साइटिंग टिल द लास्ट टाइम लास्ट मोमेंट. शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं सामना अतिशय रंगतदार होण्याची शक्यता. सुंदर असा टॅकल, परफेक्ट टायमिंग कॉम्बिनेशन टॅकल बघायला मिळतोय. एक जबरदस्त असा ट्रॅकलचा नमुना होता, नजारा होता आणि त्याला दाद देण्यासाठी सज्ज असेल हर्षल कदम की ज्याच्या नावामध्येच दम असा हर्षल कदम मैदानावर येतोय आणि या सामन्यासाठी मंच म्हणून कामकाज पाहताना उमेश बाईस्तर आणि सतीश पवार. एक जबरदस्त खेळ होतोय दोन्ही संघांसाठी. अतिशय महत्वाचा सामना. एमटी रेडने आपल्या प्रांगणात सरकतो. दरम्यान टाइम ऑफ घेतला गेलाय अंतराळ देवी मानस कोण कडून. कोणी बी मंजिल तोड नाही. पुन्हा एकदा फिरवलेल्या कैपांच्या इशाऱ्याने सुरू होतोय अंतराळ देवी मानस कोणच्या 7 नंबरचा चढाई पटो रेडमार्क वर येतोय. प्राचीन केला गेलाय. आता मात्र फुलॉन संघ बघायला मिळतोय. 2-2 आणि सिंगल ओव्हर क्षेत्ररक्षण असेल. एक जबरदस्त डिफेन्स सजवला गेलाय बाजीबाव वेगळ्या संघाकडून. कोणताही धोका नाहीये. सावधतेचा पवित्र घेऊन आपल्या प्रांगणात सरकतोय. आता मात्र पुन्हा एकदा हर्षल कदम. एक उंच असा चढाई पटो बघायचा आपल्या उंचीचा कशा प्रकारे फायदा उठवतो.
रनिंग हॅन्ड्रिक्स करण्याचा प्रयत्न होतोय. आपल्या अंगामध्ये सुप्त गुण या मैदानावर विस्तृत केले जातात आणि सवतीचा पावित्र्य घेऊन दरम्यान तिसऱ्या खेळाचा इशारा दिला गेलाय. डू ऑर डाय. प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली तिसरी चढाई की सलग 2 निष्फळ चढाई झाल्यानंतर चढाईपटूला तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण घ्यावा लागतो अन्यथा स्टिटिंग ब्लॉकमध्ये. या क्रीडा नगरीमध्ये या भव्य दिव्य अशा मैदानावर सुरेखांकित भव्य दिव्य मैदानावर संपन्न होत असताना आपण सर्वजण या स्पर्धेचे साक्षीदार होत आहोत. दरम्यान पुन्हा एकदा रेडमार्कवर प्राचारण केला गेलाय. 7 नंबरचा चढाई होतो जबरदस्त असा डिफेन्स समोरून बघायला मिळतोय. कडवा डिफेन्स की जे डिफेन्स करण्यावर माहीर आहे आणि आता मात्र ऍक्टिव्ह आहे. चढाई होतो हा नेहमी अष्टावधानी असं आपण नेहमीच म्हणत असतो. तिसरी चढाई आहे इशारा दिला गेला आणि बरोबर आपल्याला अर्चन करावं. आकाशामध्ये चिमण्या मात्र गरुडियांसारख्या असंख्य पक्षी पावत असतात. मात्र असं म्हणतो गगन भरत गेला त्याचे सामर्थ्य ते गरुडासारख्या काही मोठ्या पक्षामध्येच आपण पाहत असतो. मैदानावर एक चतुर्थ